तो कावीळचा मोठा असतो, त्यातून बाहेर निघत नाही माणूस, कावीळमधून बाहेर निघतो पण पंडू रोगातून निघत नाही. त्यांना सध्या आता मोदी सरकारच्या नावाचा, भाजपच्या नावाचा पंडू रोग झालाय. तो पंडू रोग झाल्यामुळं त्यांना स्मृतीभ्रंश झालाय. आता मला सांगा, या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपैकी कुणाला विचारा, वक्फ बोर्डाचा सुधारणा विधेयक कशा करताय? तर या ठिकाणी ज्या पद्धतीने वक्फ बोर्डाने हिंदुत्ववादी लोकांवर अन्याय केलाय, हिंदुत्ववादी नागरिकाच्या जमिनी लाटल्या आहे, अनेक धार्मिक संस्थानाच्या जमिनी लाटल्या आहे वक्फ बोर्डाने. आता हिंदू धार्मिक संस्थानाच्या जमिनी लाटल्या वक्फ बोर्डाने, त्या जमिनी हिंदू नागरिकाच्या नाही, हिंदू संस्थानाच्या आहेत. मग कसा हिंदुत्वाचा संबंध येत नाहीये? वक्फ बोर्डाने मनमानी केली, हिंदुत्व म्हणजे मराठी माणसाच्या अनेक जमिनी लाटल्या, अनेक त्या ठिकाणी जे मुस्लिम लोकांच्या जमिनी आहेत त्या सोडून हिंदू समाजाच्या जमिनी लाटण्याचं काम वक्फ बोर्डाने केलं. आणि म्हणून मला असं वाटतं, संजय राऊत सध्या आता त्यांच्या बोलण्यावर दिसत आहे, मला माहित नाही सभागृहात काय होतं, सध्या त्यांच्या भूमिकेवर दिसत आहे ते सुधारणा विधेयकाच्या, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करेल असं वाटतं आहे. पण जर त्यांनी सुधारणा विधेयकाच्या बाजूला मतदान केलं तर मला असं वाटतं मग त्यांच्याबद्दलचा काही थोडी बोलायला जागा उरेल. सूत्रांकडून जी माहिती कळते की एकंदरीतच महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आज वॉकआउट करू शकतो, विरोधात मतदान केल्यामुळे कुठेतरी हिंदू मतं दुरावू शकतात म्हणून. नाही, वॉकआउट करणं म्हणजे वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणं आहे. वॉकआउट करणं म्हणजे काय? तुम्ही वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करता असा अर्थ आहे. वॉकआउट करायचं नाही आणि मतदान करायचं विधेयकाच्या बाजूने, तरच खरं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपले उद्धवजींनी असा अर्थ होतो. फडणवीस साहेबांनी एक निर्णय काल घेतला की निर्णय घेण्याचा उद्देश काय? नाही, मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला प्रत्येक निर्णय योग्यच असतो. त्यांनी घेतलेला निर्णय महायुती करता महत्वाचा असेल म्हणून माननीय देवेंद्रन तसा निर्णय घेतला असेल. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेत, नपुंसक हा मुद्दा वापरलेला आहे. काय? सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवरील ताशेरे ओढलेले आहेत, त्यांनी नपुंसक असा तुम्हाला बघावं लागेल काय ताशेरे ओढले. पुण्यातील भूमाफियांसंदर्भात काल एकूणच अंजली दमानियांकडनं तुमच्याशी संपर्क साधला होता. काही शेतकरी आले होते, आज बैठक आहे, नेमकं कशा प्रकारे या संदर्भात निर्णय अपेक्षित असतो? अंजली दमानियाजी यांचा काल मी बाईट ऐकलं आपल्याच मीडियाच्या माध्यमातून, आणि मग 5 वाजता संबंधित तक्रारदार शेतकरी माझ्याकडे आले. मी 3 तारखेला 7 वाजता म्हणजे उद्या 7 वाजता ती बैठक आयोजित केली होती. पण अंजली ताईला मी फोन केला की तुम्ही बैठकीला या, कारण तुम्ही आल्याशिवाय काही त्या विषयाला न्याय मिळणार नाही. त्या 3 तारखेला मराठवाडा दौऱ्यात असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आज 7 वाजता त्या माझ्याकडे येणार आहेत आणि त्यांच्यासमोर ती बैठक होईल. जर पुण्यातल्या अत्यंत महत्वाच्या जमिनी आहेत, त्या जमिनीमध्ये गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि त्या जमिनी लाटल्या गेल्या असतील तर निश्चितपणे महसूल प्रशासन त्यावर कारवाई करेल. पोपटराव घनवट यांचं म्हणणं आहे की माझा या संदर्भात काही संबंध नाही आहे. एकूण त्यांनी जे आरोप आहेत जमिनी लाटल्या संदर्भातले ते नाकारले आहेत आणि कुठेतरी अंजली दमानिया म्हणतायत की हा सगळा संबंध धनंजय मुंडे यांच्याशी आहे आणि आर्थिक सगळ्या कारभार यामध्ये दिसतो. नाही, मला आता प्राथमिक बैठक आहे, त्या बैठकीत काय निष्पन्न होतं, त्यानंतर कुठल्या प्रकारची चौकशी लावावी लागेल ती माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलेल. कारण मी जे काही प्राथमिक वाचलं आहे त्याच्यामध्ये दिसत आहे काहीतरी भ्रष्टाचार झाला आहे, शेतकरी न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू असं त्यांनी मलाही सांगितलं. आता आत्महत्येपर्यंत शेतकरी गेले आहेत, काहीतरी त्याच्यासोबत अन्याय झाला आहे, अत्यंत आर्थिक दुर्बल शेतकरी आहेत. आणि अंजली दमानियाजीने जर एखादं प्रकरण मांडलं आहे त्यात काही तथ्य असेल, म्हणून मला असं वाटतं की एकदा मला 7 वाजता बैठकीनंतर मी यावर विस्तृत बोलू शकेन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमध्ये आता महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्र पॅटर्नचं देशभर कौतुक केलं जाते, तुमच्या नेतृत्वाखाली हा पॅटर्न राबवण्यात आलेला होता. माननीय अमित भाईंनीच आम्हाला कसा महाराष्ट्र पॅटर्न असावा
असं 21 मुद्द्यावर आमचे वर्ग घेतले होते. माननीय अमितभाई स्वतः 4 विभागामध्ये 7 विभागामध्ये 7 बैठका घेऊन त्यांनी आम्हाला 21 मुद्द्यावर काम करायला सांगितलं होतं. बूथ मॅनेजमेंट कसं करायचं, बूथवर 51% लढाई कशी जिंकायची, याबद्दलचे काय काम संघटनेने केलं पाहिजे, काय काम सरकारने केलं पाहिजे, यावर आम्हाला त्यांनी मूलमंत्र दिला होता. माननीय अमितभाईच्याच मूलमंत्रावर आम्ही काम केलं आणि तो खरा पॅटर्न यशस्वी झाला. राज्यातील पुण्यामध्ये कंत्राटदार संघटना महसूल परिषद जी आहे ती भरवली जाणार आहे. काय दिवसाचं नियोजन असेल? 4 आणि 5 तारखेला पुण्यामध्ये महसूल परिषद आहे. सर्व कलेक्टर, सर्व विभागीय आयुक्त, 2-3 बाबीवर आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. जुने महसुली कायदे जे लोकाभिमुख नाहीत, जसं लँड ॲक्विजिशनमध्ये काही सुधारणा करायच्या आहेत, भूसंपादनामध्ये काही सुधारणा आपल्याला MLRC ऍक्टमध्ये करायच्या आहेत, तर त्या सुधारणावर चर्चा करणार आहोत आम्ही. की लोकाभिमुख कायदे करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या अभ्यासातनं सरकारला सुचवावं की जनतेसाठी कुठला कायदा अपेक्षित आहे, कुठले कायदे दुरुस्त केले पाहिजे, कुठले नवीन कायदे आणले पाहिजे, आणि महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्याकरता काय काय बाबीवर लक्ष टाकलं पाहिजे, काय काय नाविन्यपूर्ण कार्य महाराष्ट्रात उभं केलं पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमचं सरकार पारदर्शी आणि गतिमान ठेवण्याकरता जो संकल्प केला आहे, त्या संकल्पाला महसूल प्रशासन कसं समोर जाईल याकरता आम्ही काम करणार आहोत. याकरता या परिषदेचं महत्व आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील नेतृत्व बदललं जाईल असं संजय राऊत म्हणतायत. कारण मोदी 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता त्यांनी जो नियम आणला होता त्यानुसार त्यांनी निवृत्त व्हावं असंही राऊत म्हणाले. मी कालच सांगितलं आहे की संजय राऊतांना कावीळ झाला आहे भाजपाच्या भूमिकेचा. माननीय मोदीजींचं नाव घेतलं का त्यांना पंडुरोग होतो, आणि हा पंडुरोग दुरुस्त होऊ शकत नाही. त्याला तो पंडुरोग झालाय. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान 140 कोटी जनता ठरवते. मोदीजींना 2029 पर्यंत देशाने पंतप्रधान निवडला आहे, आणि पुढच्या काळात 2029ला सुद्धा माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने भारत समोर जाणार आहे. विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे. 2047चा विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे, आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे जाणार आहे. आता राहिला वयाचा प्रश्न, तर मला वाटतं मनमोहन सिंगजी असेल, नरसिंहरावजी असेल, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीजी असेल. तर अटल बिहारी वाजपेयीजी जेव्हा पंतप्रधान पदावर होते ते 79 वर्षाचे होते. मला वाटतं मनमोहन सिंगजी 81 वर्षापर्यंत होते. 83 पर्यंत मोरारजी देसाई होते. तर यांचा जरा संजय राऊत, मी म्हटलं ना, संजय राऊतला विस्मृती झाली आहे ना, तो कावीळपेक्षा एक पंडुरोग होतो, त्याच्यामुळे झाली आहे. त्यामुळे तो भाजपचा पंडुरोग त्याला झाला आहे, तर तो काही तो निघत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की तो जरा तपासून घेतला पाहिजे, आणि माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातच विकसित भारत होणार आहे, आणि विकसित भारत हा मोदीजीच करू शकतात असे 140 कोटी जनतेला वाटतं, आणि जनता मोदींच्या मागे उभी आहे. राज्यातील कंत्राटदार संघटना कुठेतरी आक्रमक झाला आहे. 90,000ची बिलं अद्यापही पेंडिंग, आणि त्यामुळे 31 मार्चपर्यंत ते निघालेली नाहीये. 4 ते 5% जी बिलं आहेत ती निघाली, आणि त्यामुळे कुठेतरी आंदोलन करण्याच्या तयारीत ते पाहायला मिळतं. नाही, कंत्राटदाराचे बिलं दिले पाहिजे, कारण त्यांनी कामं केले आहेत. खूप त्या ठिकाणी व्याज बसतं कंत्राटदाराच्या बिलावर. माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादाशी यावर बोलेल, आणि लवकरात लवकर कंत्राटदाराचे पैसे दिले पाहिजे. त्यांच्याकडनं आपण कामं करून घेतले आहेत, त्यांना बिलं दिले गेले पाहिजे. याकरता मी नक्की अजितदादाशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलेल. काही दिवसामध्ये भाजपचा स्थापना होत आहे. ही बैठक किती मुळात काय स्वरूपाचा कार्यक्रम असणार आहे? 2, 3, 4, 5, 6 एप्रिल आम्ही आता संघटन पर्वाचा अंतिम टप्पा झालेला आहे. आता आम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप 3 लाख व्हावी. आमची आता 1,45,00,000 प्राथमिक सदस्यता पूर्ण झाली. आता 3 लाख ऍक्टिव्ह मेंबरशिप आम्हाला करायची आहे. मंडळाच्या अध्यक्षाच्या निवडी करायच्या आहेत, जिल्हाध्यक्षाच्या निवडी करायच्या आहे, आणि 6 एप्रिलला माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्यातल्या 10 लाख कार्यकर्त्यांसोबत ऑनलाईन एक कार्यक्रम करणार आहेत, ज्याच्यातनं भारतीय जनता पार्टीची स्थापना, येणारे दिवस, येणारा काळ, सरकार आणि संघटनेचा समन्वय या विषयावर माननीय देवेंद्रजी मार्गदर्शन करणार आहे. आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भाजपानी जे या 55 दिवसामध्ये जे 1,45,00,000 मेंबरशिप केली, आता 6 लाख बाकी आम्ही 1,51,00,000 करणार आहोत. पण हे जे मेंबरशिप केली आहे याचं अभिनंदनही
स्थापना दिवसही आणि पुढच्या काळात भाजपाची भूमिका यावर देवेंद्र यांचे एक 8-10 लाख कार्यकर्त्यांशी संवाद होणार आहे. सर, देवेंद्रजींना थेट आव्हान दिलेलं आहे संजय राऊत यांनी की तुमचा दम असेल तर राहुल गांधींसंदर्भात तुम्ही बोलताय, त्यांच्याच आजीने अमेरिकेला दम भरला होता आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करून दाखवले होते, फाळणी करून दाखवली होती. तुमच्यात दम असेल तर तुम्हीही करून दाखवा. संजय राऊत काय बोलतात मी सांगितलं, त्यांना फार मोठा आजार आहे. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात यावर मी काही वारंवार बोलणे योग्य नाही. ते अमेरिकेत जातात, कधी रशियात जातात, कधी लंडनला जातात, कधी न्यूझीलंडला जातात, मग इंडियामध्ये येतात, मग अंदमान निकोबारला जातात, मग स्वातंत्र्यवीर सावरकरावर जातात. मग ते काय करतील दिवसभरात यामध्ये ते आजाराचं लक्षण आहे. त्यामुळे मला वाटतं त्यावर काही बोलणं फार योग्य नाही. हिंदी में वक्त पे हिंदी में जानना चाहिए. देखिए, मैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी का हृदय से आभार व्यक्त करता हूं महाराष्ट्र की 14 करोड़ जनता की ओर से. आज वक्फ बोर्ड का जो सुधारना विधेयक हमारे संसद में आने वाला है और ये विधेयक की ये जो कायदा आने वाला है, पूरा देश इसका इंतजार कर रहा था और ये बहुत खुशी की बात है कि आज वक्फ बोर्ड सुधारना कायदा विधेयक संसद में आ रहा है. मैं महाराष्ट्र की जनता की ओर से माननीय मोदी जी का आभार व्यक्त करता हूं. सर, लेकिन ठाकरे गुट ने अभी तक अपनी भूमिका जाहिर नहीं की है. अगर देखा जाए तो संजय राउत भी बोल रहे कि हिंदुत्व और वक्फ बोर्ड का कोई संबंध नहीं है. हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी अगर होते तो संजय राउत को समझाते कि वक्फ बोर्ड सुधारना कायदे का और हिंदुत्व का कितना संबंध है, लेकिन उनको समझाने वाला कोई बचा नहीं है. संजय राउत को वो अपना ही खुद ही समझते, खुद ही बोलते हैं. देखिए, वक्फ बोर्ड का जो विधेयक आ रहा है, इस पे अगर उद्धव ठाकरे जी ने मतदान किया तो हम समझेंगे कि थोड़ा सा तो भी कम से कम स्वर्गीय हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी का विचार उद्धव ठाकरे जी के मन में अभी भी है, ऐसा समझेंगे. अगर उन्होंने खिलाफ मतदान किया या वॉकआउट किया तो समझेंगे ये लोग हिंदुत्व के खिलाफ है और ये लोग वोट बैंक की राजनीति के लिए, मुंबई कारपोरेशन चुनाव जीतने के लिए और उसके लिए जो वोट चाहिए उसकी राजनीति के लिए वक्फ बोर्ड का सुधारना का विरोध कर रहे हैं, ऐसा हम समझेंगे. और वक्फ बोर्ड सुधारना विधेयक का विरोध किया उद्धव ठाकरे जी के लोगों ने, तो मैं आपको दावे के साथ कहता हूं, आज मुझे 4-5 SMS आए हुए हैं. उद्धव ठाकरे की पूरे नीचे के लोग, शिवसेना, ये छोड़ देंगे उद्धव ठाकरे को. पूरी शिवसेना खाली हो जाएंगी, उनकी बची हुई शिवसेना पूरी खाली हो जाएगी. मेरे दावे से लिख लो, क्योंकि मुझे 4-5 SMS आए कि हमको पार्टी में प्रवेश करना है बीजेपी में, क्योंकि उद्धव ठाकरे जी का ये रवैया अगर रहेगा हम नहीं उनके साथ रहेंगे तो पूरी शिवसेना खाली हो जाएंगी उनकी बची हुई. तो उद्धव ठाकरे जी ने अपने कार्यकर्ता के मन में क्या ये जांच लेना चाहिए, शाखा वाला क्या बोलता है, उनका तालुका प्रमुख क्या बोलता है, उनका जिला प्रमुख क्या बोलता है, सबके मन में है. उद्धव ठाकरे के साथ जितने लोग हैं, 2 लोग छोड़ के, सबके मन में है. उद्धव जी और संजय राउत के छोड़ के सब मन में, अंदर में, मन में. उनके विधायकों को पूछो अंदर से मन में क्या है, वो बाहर से बोलेंगे, अंदर मन से निकालो कि वो बोलेंगे कि वो वक्फ बोर्ड का सपोर्ट करना चाहिए, सुधारना विधेयक का. ये सारे लोग बोलेंगे उद्धव ठाकरे की तरफ के. सिर्फ 2 लोग बोलेंगे कि नहीं चाहिए, नहीं करेंगे. हम देखते हैं अभी हाउस में क्या होता है, हाउस का इंतजार करेंगे. उन्होंने कहा है कि हम लोकसभा में देखेंगे क्या करेंगे हम. तो मुझे लगता है वॉकआउट किया तो भी उन्होंने खिलाफ किया है और खिलाफ मतदान किया तो उजागर हो जाएगा. देखेंगे आगे क्या होता है.